नमस्कार विद्यार्थी मित्र हो. दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षाची रचना स्पष्ट करा असा प्रश्न, राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे कार्य हा प्रश्न पाहिलेला आहे. तर आज आपण राजकीय पक्षाची रचना हा प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. BA थर्ड इयरचा मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा जो पेपर आहे त्यामध्ये राजकीय पक्ष हे शेवटचं प्रकरण आहे आणि त्यावर हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या व्याख्या पाठ असल्या पाहिजेत. ह्या व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, त्या तुम्ही समजून घेतल्या असाल. प्रस्तावना करायची आहे, प्रस्तावना काय आहे ती मी दीर्घ त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि मग 4 व्याख्या किमान लिहिल्या पाहिजेत. आणि दुसऱ्या भागामध्ये रचनेचे मॉरिस ड्यूजर यांनी प्रमुख 4 घटक सांगितलेले आहेत. ती 4 घटकाच्या आधारे राजकीय पक्षाची रचना विशद केली पाहिजे. पक्षाच्या सूत्रधारकाचा गट हा एक आहे, दुसरा आहे पक्ष शाखा, तिसरा आहे पक्षकोश आणि चौथा आहे पक्ष सैनिक. अशा 4 घटकाच्या आधारे मॉरिस ड्यूजरने पक्षाची रचना, राजकीय पक्षाची रचना विशद केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणून एडमंड बर्क यांची राजकीय पक्षाची व्याख्या पाहू. राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मतेक असलेला व संघटित रीतीने राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे गेटेल याची. याचं सविस्तर विश्लेषण आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तो मागचा व्हिडिओ लिंक आय बटनवर दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. गेटेल यांची व्याख्या आहे अधिक व्यापक समावेशक स्वरूपात लोकमत तयार करून शासकीय पातळीवर ते प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करणारा गट म्हणजे राजकीय पक्ष होय, अशी ती व्याख्या आहे. त्यानंतरची व्याख्या आहे मॅकायवर. एखाद्या तत्वाला, उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेली संस्था, अशी संस्था घटनात्मक मार्गाने ते तत्व किंवा उद्दिष्ट शासन संस्थेचे उद्दिष्ट म्हणून ठरवण्याचा प्रयत्न करते, ती म्हणजे राजकीय पक्ष होय. आणि त्यानंतरची चौथी व्याख्या आहे रिग्ज यांची. विधिमंडळातील सभासदत्वासाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवार उभी करणारी संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. निवडणुकीला उमेदवार उभी करणारी संघटना रिग्ज. अत्यंत सोपी व्याख्या आहे, अशा पद्धतीने तुम्ही ती लक्षात ठेवू शकता. आणि मग वरील व्याख्यांचा विचार करता पक्षाबद्दल काय म्हणता येते हे थोडक्यात आपण सांगितलं पाहिजे. आणि त्यानंतर या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे राजकीय पक्षाची रचना, ती आपण समजून घेतली पाहिजे. तर राजकीय पक्षाची रचना ही काय आहे? राजकीय पक्षाची रचना असा मुद्दा टाकून आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे. राजकीय पक्ष हा समाज घटकांचा बनलेला असतो. हे समाज घटक देशभर विखुरलेली असतात. कोणत्याही देशामध्ये एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष असतात, मग ते फॅसिस्ट देश असो किंवा साम्यवादी देश असो, याला अपवाद आहे. पक्षाची रचना, कार्य आणि पक्षपद्धती याचा परस्पराशी घनिष्ठ संबंध असतो. विशिष्ट कार्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पद्धती वापराव्या लागतात, यावरून त्याची रचना ठरते. एकाच देशात 2 किंवा अधिक राजकीय पक्ष असतील तर त्यांच्या रचना सारख्याच असतात. जगातील सर्वच देशातील राजकीय पक्षांची रचना समान असणे संभवत नाही. प्रत्येक देशातील पक्षाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात. तेव्हा 2 राजकीय पक्षांची रचना एकमेकाशी जुळतेच असे नाही. तथापि रचनेतील काही घटक सर्व पक्षांना समान आढळतात. त्या सामायिक घटकांचा विचार करता येईल असं लिहून मग आपण मॉरिस ड्यूजर यांनी जे 4 घटक सांगितलेले आहेत ती आपण पाहिली पाहिजेत. पक्षाच्या सूत्रधारांचा गट आहे, हा एक घटक आहे. पक्षाची शाखा हा दुसरा घटक आहे. पक्षकोश हा तिसरा घटक आहे. आणि पक्ष सैनिक हा चौथा घटक आहे. अशी 4 घटक लिहून काढली पाहिजेत. आणि मग पक्षाच्या सूत्रधाराच्या गटामध्ये प्रत्यक्ष सूत्रधार, अप्रत्यक्ष सूत्रधार असे 2 भाग आहेत. आणि मग याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाची उत्तरं लिहायची म्हणजे हे डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि यासोबतच आपण हे वाचून घेतलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे. पुन्हा ऐकलात तर निश्चितपणे तुम्हाला ते स्मरणात राहते आणि आपल्या भाषेमध्ये आपण ते लिहायचं आहे. आणि त्यासाठी समजून घेणं अत्यावश्यक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्स 286 साठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ती सुद्धा विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात.
तर पहिलं सूत्र आहे पक्षाचे सूत्रधार. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचे काही प्रमुख सूत्रधार असतात. त्यांची एक प्रकारची समिती असते, त्यांचा एक गट असतो. पक्षाचे सूत्रधार फार थोडे असतात. सूत्रधारांची संख्या सूत्रधार होण्यासाठी राजकीय पक्ष प्रचार करत नाही. पक्षाचा कल सूत्रधारांची संख्या वाढविण्याकडे नसतो. त्यांच्या मर्जीनुसार एखादी व्यक्ती त्या गटात प्रवेश मिळवतो. असा गट संख्याबळाच्या दृष्टीने लहान असतो तरी त्याला विशेष दर्जा असतो. सूत्रधार वर्गाच्या हाती पक्षाची मोठी सत्ता असते. त्यांच्यात गुणात्मकता आढळते. ते विशाल क्षेत्रात कार्य करतात. सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या सूत्रधारांना अधिक काम करावे लागते. सूत्रधाराचे 2 प्रकार असतात, प्रत्यक्ष सूत्रधार आणि अप्रत्यक्ष सूत्रधार. हे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि मग ही 2 प्रकारचे सूत्रधार असतात. व्यक्तीच्या गुणामुळे आणि प्रभावामुळे काही जण प्रत्यक्ष सूत्रधार बनतात. व्यापारी, कायदेमंडळ, कायदेपंडित, जमीनदार इत्यादी लोक अंगच्या गुणामुळे सूत्रधार म्हणून निवडले जातात. ते कोणाचेही प्रतिनिधी नसतात. अप्रत्यक्ष सूत्रधार विविध संघटनांकडून त्यांची निवड केली जाते. त्यांच्या गुणापेक्षा त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व आहे. इंग्लंडमध्ये व्यापारी संस्था, सहकारी संस्था, समाजवादी संस्था इत्यादीमार्फत अप्रत्यक्ष सूत्रधार निवडले जातात. निवडणूक तंत्रज्ञानाचा आणखी एक वर्ग आहे. तो निवडणूक जिंकण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या करतात. असे सूत्रधार निवडणूक मोहिमेमध्ये तरबेज असतात. त्यानंतरचा रचनेतला दुसरा घटक आहे ड्यूजरनी सांगितलेला, मॉरिस ड्यूजरनी सांगितलेला पक्ष शाखा. ही अत्यंत महत्त्वाची आहे. शाखा महत्त्वाचा भाग आहे. सूत्रधारापेक्षा शाखेचे स्वरूप निराळे असते. येथे गुणापेक्षा संख्येवर अधिक भर असतो. राजकीय पक्षाच्या शाखा सर्वांना मुक्त तर असतातच, परंतु संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी पक्ष सभासद वाढविण्यासाठी मोहीम आखली जाते. पक्ष सभासदांसाठी काही नियम असतात, ते बंधनकारक असतात. शाखेचा संबंध जनसामान्यांशी येतो. शाखेच्या शाखांची शाखाही निर्माण केल्या जात असतात. निवडणूक काळात पक्ष शाखेचे कार्य फार मोठ्या प्रमाणात वाढते. उमेदवारांची निवडणूक लढविण्याची जबाबदारी पक्ष शाखेवर असते. त्यासाठी निवडणूक निधी उभारणे, प्रचार करणे, डावपेच लढविणे, जनसंपर्क साधणे इत्यादी कामे पक्ष शाखेला करावी लागतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा घटक आहे पक्षकोष. पक्षकोष हा जो घटक आहे त्यामध्ये तो व्यावसायिक पायावर उभा असतो. उदाहरणार्थ कारखान्यातील संघटना म्हणजे पक्षाचा कोष होय. ज्या कारखान्यात काम करतो त्या पक्ष संघटनांचा तो सभासद असतो. रशियात अशा प्रकारचे पक्षकोष मोठ्या प्रमाणात आहेत. ते शेती, कारखाने यातून विखुरलेले आहेत. पक्षकोशात 100पेक्षा अधिक सभासद नसतात. पक्षकोशातील सभासद संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यातील नेत्यांची सभासदांवर लवकरच छाप पडते. नियंत्रण लवकर होऊ शकते. सर्व सभासद एकमेकास नित्य भेटतात. त्यांच्यात चर्चा होते. ते एकमेकाच्या अडीअडचणी सोडवू शकतात. त्यांचा संबंध हा जवळचा असतो. जवळचा असल्यामुळे पक्षबांधणीला मजबूती येते. जेथे श्रमिकांचा पक्ष असतो तेथे कोशाला विशेष महत्त्व आहे. हे रशियामधलं आहे. आणि आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये भारतीय पक्षाचीच माहिती लिहायची नाही, तर पक्ष, राजकीय पक्ष हा एक सिद्धांत म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणून विद्यार्थी अपेक्षितातून लिहिणारा विद्यार्थी पास होणार नाही. त्याला ह्या गोष्टी बेसिक माहीत असल्या पाहिजेत आणि यातून तो अभ्यास केला पाहिजे, तर तो पास होईल. त्यानंतरचा जो घटक आहे चौथा, तो म्हणजे पक्षसैनिक. पक्षसैनिक हा मॉरिस ड्यूजरनी सांगितलेला शेवटचा घटक आहे. पक्षाच्या रचनेतील शेवटचा घटक म्हणजे पक्षसैनिक. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची एक पथक पक्षकार्य करत असते. हे पक्ष सैनिक सतत काम करत असतात. हे निष्ठावंत सैनिक असतात. पक्ष त्यांचे आदेश पाळतात. त्यांचे हितसंबंध पक्षात गुंतलेले असतात. पक्षाच्या सभा संमेलनाप्रसंगी
उपस्थित राहून त्या ठिकाणी व्यवस्था आणि शिस्त राहील याची काळजी घेतात. प्रत्येक पक्ष आपली राखीव दल सभेच्या ठिकाणी उपस्थित ठेवत असतो. साम्यवादी किंवा हुकुमशाही पक्षाजवळ अशा प्रकारचे सैनिक जास्त प्रमाणात असतात. जे अशा पद्धतीने आपल्याला पक्ष म्हणजे काय आणि पक्षाची रचना सांगा हा 10 मार्काचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. तर त्यासाठी मॉरिस ड्यूजर हे नाव लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर राजकीय पक्षाच्या व्याख्येमध्ये एडमंड बर्क, प्राध्यापक गेटेल, मॅकआयव्हर, रिग्ज ही 4 नावं आपल्याला पाठ असली पाहिजेत. आणि मग ही 4 घटक पक्षाच्या सूत्रधारांचा गट, पक्षशाखा, पक्षकोश आणि पक्षसैनिक हे आपल्या लक्षात आलं असेल असं मी समजतो. आपल्याला परीक्षेच्या शुभेच्छा देतो. या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी चॅनल शेअर करा. आपला पेपर 7ला किंवा 9ला असेल. मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा 9 जूनला आहे. आपण परीक्षेमध्ये अधिकाधिक मार्क घेऊन पास व्हावा यासाठी महत्त्वाच्या प्रश्नावरून आपण व्हिडिओ बनवतो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.